नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथनाच्या चॅनलवर मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे ते प्रेस करा. 3 पर्याय समोर येतील, त्यातला ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी ह्या चॅनलवर कुठलीही कथा अपलोड केली किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला ताबडतोब मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर. चला श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात ग दी माडगुळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतनं साकारलेली कथा चंदनी उदबत्ती. रेडी जॉनी? येस सर. इन्स्ट्रुमेंट बघ सगळी? बघितली रे साहेबा. मग सांगू स्टार्ट? गोंयकार जॉनीनं होकारार्थी मांडो लावली. गीताचं ध्वनिमुद्रण कसं होत असतं ते बघण्यासाठी आलेल्या अनोळखी पाहुण्यांकडे अण्णांनी एक नजर टाकली. थोड्या कठोर आवाजात ते सगळ्यांना उद्देशून म्हणाले, आवाज करायचा नाही हा कोणी, रेकॉर्ड होतोय आता. रेकॉर्डिंग हॉलमधल्या एका दूरच्या बाकावर दाटीवाटीनं बसलेल्या मंडळींनी आपल्याला समजलं अशा अर्थाच्या आवरत्या हालचाली केल्या. जोग स्वर द्या एकदा. अण्णांनी ऑर्गनवर बसलेल्या माणसाला सांगितलं. त्यांनी पायट्यावर पाय दाबला, पट्टीवर बोट टेकलं. तो स्वर वाद्यवृंदाला दाखवून दिला. शेजारीच उभ्या असलेल्या गायिकेनं आपली जीभ ओठांवरनं फिरवली. घशातल्या घशात काही गुणगुण केली. आपले ओठ मायक्रोफोनच्या कानाशी भिडवले. तयार? अण्णांनी परत एकदा विचारलं. आतल्या काचबंद खोलीत रेकॉर्डिस्ट वर्मानं मुद्रण यंत्राच्या गुंड्या चाळवल्या आणि आपण तयार असल्याचं ध्वनिक्षेपकावर सांगितलं. सायलेन्स! अण्णा ओरडले. हातातली छोटीशी छडी खालीवर करत ते म्हणाले, 1 2. त्यांनी 3 म्हणण्याच्या संधीलाच नेमका उठाव घेऊन वाद्यवेळ बोलायला लागला. 10-20 सेकंदात हॉलमधलं वातावरण त्या स्वरांनी भारून गेलं. सभोवार रंगीबेरंगी फुलांच्या कुंड्या डवरून आल्या आहेत. जशा एखाद्या हौदामधनं कारंज्याचा फवारा उसळावा तसं गायिकेचं गाणं उसळलं. ऐकणाऱ्यांच्या कानांनाच डोळे फुटले. गावकऱ्यांनी अपमानित केलेला बाल ज्ञानेश्वर झोपडीचं झाप आतून बंद करून रागेजून रुसून बसलाय. फाटकी परकर चोळी ल्यालेली छोटी मुक्ता हलकेच त्या झापावर थाप देतीये, कळवळून म्हणतीये, मजवरती दया करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. गीताचे शब्द सुस्पष्ट ऐकू येत होते. ऐकणाऱ्यांना प्रसंग दिसत होता, भाव उमगत होते. मुक्ताईची आर्तता आपोआप त्यांच्या डोळ्यात तरळत होती. अण्णा हातातल्या छडीनं वादकांना तालाच्या सीमा दाखवत होते. गायिका तल्लीनपणे गात होती. मिनिट 1.5 मिनिट कधी निघून गेलं हे कोणाच्याही लक्षात देखील आलं नाही. गायिकेच्या कंठात आता एक गहिवराची तार वाजायला लागली. त्या गहिवरात हास्याचीही एक लहानशी रंगछटा होती. जीभ दातांनी चावली, कुणी बत्तीशी तोडली. पाहुण्यांच्या मेळाव्यातल्या एका स्त्रीनं आपली जीभ दाताबाहेर काढली, झिणझिणे आल्यासारखी मान डोलावली. तिचे डोळे टचकन भरून आले. आपण कुठे आहोत याचं भान न राहून ती मोठ्यांदा उद्गारली, बाई ग, केवढं शहाणपण हे. कट कट कट! अण्णा एकदम ओरडले. गायिका थांबली. व्हायोलिनवाल्याचे गज तारांवरनं बाजूला झाले. तबलजी थांबला, सतारिया थांबला, सारंगिया थांबले. जो तो त्या स्त्रीकडे बघायला लागला. तिला चोरट्यासारखं झालं. ती बावरून उभी राहिली. तिने पटकन आपले डोळे कोरडे केले. ओशाळवाण्या रीतीनं हसल्यासारखं केलं. काय बोलावं, कुणाला बोलावं हे न समजल्यामुळे ती हॉलच्या दरवाजाकडे गेली. तिथे उभ्या असलेल्या पोऱ्यानं दरवाजा उघडला आणि ती स्त्री बाहेर निघून गेली. मागे न पाहता निघून गेली. उदी रंगाची नऊवारी साडी नेसलेली ती प्रौढा वेड्यासारखी चालती झाली. अण्णा रागानं लाल झाले होते. वादकांचा हिरमोड झाला होता. गायिकासुद्धा संत्रस्त दिसत होती.
त्या स्त्रीच्या शेजारी बसलेल्या स्त्रिया कावऱ्या बावऱ्या झाल्या होत्या. अण्णांनी सारा राग गिळला. एकदा साधलं तसंच गाणं पुन्हा साधेल असं नसतं, पण नाईलाज होता. गायिकेच्या गाण्याबरोबर त्या वेंधळ्या बाईचे शब्दसुद्धा ध्वनिमुद्रण यंत्रानं ध्वनिमुद्रित केले होते. सगळा खटाटोप वाया गेला होता. गाणं पुन्हा ध्वनिमुद्रित करणं भाग होतं. अण्णा थांबले नाहीत. त्यांनी संताप आवरला आणि मघासारखे ते आपल्या गोवेकर सहकार्याला विचारते झाले, रेडी जॉनी? येस सर. इन्स्ट्रुमेंट बघ सगळी. बघितली रे साहेबा. सांगू स्टार्ट? गोयकार जॉनीनं मान डोलवली आणि गाण्याचं ध्वनिमुद्रण पुन्हा चालू झालं. पहिला रंग पुन्हा जमला नाही. संगीत दिग्दर्शकाचं समाधान झालं नाही. 12-15 वेळा ते गाणं ध्वनिमुद्रित करण्याचा खटाटोप झाला, पण पहिल्या रंगाचा साक्षात्कार झाला नाही तो नाहीच. चिडलेल्या अण्णांनी त्या दिवशीचा कार्यक्रमच स्थगित केला. कुणाशी एक अक्षर न बोलता ते जिने उतरले, आपल्या मोटारीत बसून निघून गेले. निर्मात्याला गायिकेची विदागी द्यावी लागली, वादकांचे पैसे द्यायला लागले, हॉलचं भाडं मोजायला लागलं, रेकॉर्डिस्टचा मेहनताना द्यावा लागला. चित्रणाचा आखीव कार्यक्रम पूर्णपणे विस्कटला. त्या वेंधळ्या बाईमुळे हा सगळा प्रकार घडला. पैशापरी पैसे गेले, एक दिवसच्या दिवस वाया गेला, गाणं हाती पडलं नाही ते नाहीच. विनायकराव, मी निर्मात्यांना जवळ बोलावलं. मी अण्णांचा मित्र होतो, तसाच त्या निर्मात्याचाही होतो. विनायकराव जवळ आले. चला चहा घेऊ कुठेतरी, ते म्हणाले. आम्ही दोघेही एका उपहारगृहात येऊन बसलो. विनायकराव काही बोलतच नव्हते. मीच म्हणालो, कोण होती ती चंदनी उदबत्ती? चंदनी उदबत्ती? अहो, ती बाई रेकॉर्डिंग चालू असताना मध्येच बोलली नाही का ती? तिला काय म्हणालात तुम्ही? चंदनी उदबत्ती. तशीच ती काळी राखट रंगाची, किडकिडीत, कपाळावर भगभगीत तांबड्या कुंकवाचा टिळा. चंदनी उदबत्ती. खरंच चंदनी उदबत्ती. विनायकराव पुटपुटले आणि स्वतःशीच थोडे हसले. कोण होती कोणती? माझी चुलत बहीण. अशिक्षित आहे काय? नाही हो, शिक्षिका आहे. BEd झाली आहे. मग एवढं कसं कळलं नाही तिला? तुमचे एवढे पैसे पाण्यात गेले, वेळ वाया गेला. तिचा तर सगळा जन्मच वाया गेला आहे. विनायकराव गंभीर झाले. त्यांचे डोळेसुद्धा त्यांच्या बहिणीसारखे एकाएकी भरून आले. मग मी अधिक विचारलं नाही. चहा नावाचं कसलं तरी पेय पोटी ओतून आम्ही मुक्यानं एकमेकांचा निरोप घेतला. काळ्या राखट रंगाची, किडकिडीत अंगलटीची ती स्त्री माझ्या उगाचच लक्षात राहिली. तिच्या कपाळावरचा कुंकवाचा टिळा मला नेमका उदबत्तीच्या जळत्या टोकासारखा वाटला होता. मी तिला चंदनी उदबत्ती म्हणालो होतो. विनायकरावांना मी तिला दिलेलं ते टोपण नाव अन्वर्थक वाटलेलं होतं. कधीकधी आपल्याला एखाद्या पुस्तकाचं नाव आठवत नाही, एखाद्या व्यक्तीचं आडनाव स्मरत नाही, मन उगाचच अस्वस्थ होतं. वास्तविक त्या पुस्तकाशी, अगर त्या व्यक्तीशी त्या घडीला तरी आपलं काही काम नसतं, पण तरीही आपली विस्मृती आपल्याला छळत राहते. नको नको म्हटलं तरी मेंदूला ताणावं लागतं. त्या प्रौढीच्या विषयात माझं असंच झालं. तिचं आयुष्य जाणून घेण्याची जिज्ञासा मला अस्वस्थ करायला लागली. विनायकरावांची आणि माझी भेट होता होईना. माझे विचार अडल्यासारखे झाले. त्या बाईच्या ओळखीचा परवाना दाखवल्या वाचून माझं चिंतन कार्य जणू पुढे चालूच धजेना. एका नितळ सकाळी फोनची घंटी किणकणली. मी रिसिव्हर कानाला लावला. हॅलो, हा मी गोपाळ गोखले बोलतोय. लेखक? हो, लेखकच म्हणायचा. ज्ञानदेवांवर जो चित्रपट चाललाय तो आपण लिहिलाय ना? आवाज स्त्रीचा होता, ऐकायला मोठा गोड होता. चित्रपट व्यवसायाच्या झगझगाटाला भुलून लेखक दिग्दर्शकाच्या ओळखी पटवणारी पोरींची एक जात माझ्या ओळखीची होती. मला आवडत नाहीत तसल्या झपाटलेल्या मुली. तुसडेपणानं मी उत्तर दिलं, हो का? मला भेटायचं आहे आपल्याला, मला वेळ नाही असं सांगून मी खरं तर रिसिव्हर आपटणार होतो, पण तसं मी केलं नाही. मी अजून थोड्या त्रासिक स्वरात विचारलं, आपण कोण?
मी वैदेही. कोण वैदेही? वैदेही वाळिंबे. माझी आपली ओळख नाही आहे. नाही, पण मी ओळखते ना आपल्याला. या निरर्थक विधानावर कुठला प्रश्न विचारायचा असतो ते मला अजूनही ठाऊक नाही. मी गप्प झालो. रिसिव्हर तसाच होता कानाशी. ज्ञानेश्वर चित्रपटाचे निर्माते आहेत ना, विनायकराव वाडेकर, त्यांची मी बहीण. दुसऱ्या टोकाकडनं आवाज झाला आणि मी ओळखलं की या त्याच त्या बाई. आपल्या वेंधळेपणानं त्या दिवशीचं गीताचं ध्वनिमुद्रण अडवणाऱ्या. अहो हो हो, वेळ आहे का हो आपल्याला? माझं तसं काही काम नाही, सहज भेटायला यायचं आहे. नाही, या ना, या. मी घाईनं म्हणालो. त्यांचं माझ्याशी काही काम नव्हतं, पण माझं होतं ना त्यांच्याकडे काम. कसलं होतं ते काम? त्या कामाला खरोखरच काही रंगरूप नव्हतं. त्या मला सहज भेटायला येणार होत्या, मीही त्यांना सहज भेटणार होतो. माझ्या जिज्ञासेला मात्र त्यांच्या भेटीची ओढ होती आणि ती ओढ सहज नव्हती. केव्हा येऊ? त्या आत्ता आल्या तरी माझी हरकत नव्हती, पण मी काही बोलण्याच्या आधीच त्या आपणहून म्हणाल्या, 4 वाजता येते. ठीक आहे, या, असं म्हणून मी रिसिव्हर ठेवून दिला. सुट्टीचा रविवारचा दिवस. आठवडाभर सरकारी चाकरी करणाऱ्या माझ्यासारख्या लेखकाला रविवार चैनीचा असत नाही, तर तो अधिक कामाचा असतो. साहित्य सेवा, वाचन असल्या प्रिय गोष्टींना हाच एक दिवस आम्हाला मोकळा असतो. अभ्यासिकेतल्या टेबलावर एक अर्धवट लघुकथा माझी वाट बघत होती. मी तिकडे वळलो नाही. त्या कथेतल्या घटना मला पूर्णपणे ज्ञात होत्या. भेटायला येणाऱ्या कथेविषयी माझ्या मनात जास्त औत्सुक्य होतं. त्या आत्ताच आल्या असत्या तर बरं झालं असतं, पण मी होऊनच त्यांना संध्याकाळी 4 वाजता येण्याविषयी होकार दिला होता. मध्ये बराच काळ जाणार होता. आत्ता कुठे 7:30 वाजत होते. सकाळ होती, दुपारी येणार होती. त्या दुपारी त्या बाई मला भेटायला येणार होत्या. स्नान न्याहारी उरकली. अभ्यासिकेकडे न वळता मी व्हरांड्यात जाऊन माझ्या नेहमीच्या कोचात बसलो. बाजूच्या तिपाईवर बरीच पुस्तकं पडली होती. त्यातलं एक उचललं अगदी सहज. मेटामॉर्फिस अँड अदर स्टोरीज, फ्रॉज काफ्का. काफ्का फार ऐकलं होतं त्या लेखकाविषयी. बहुधा माझ्या मुलानं आणलेला असावा तो ग्रंथकार. बिटनिक संप्रदायातली पोरं या काफ्काला म्हणे आपला कुलगुरू मानतात. आपल्या स्वतःच्या लिखाणावर असलेली एखादी आततायी टीका आपण स्वतः ज्या तिरस्कारमूलक औत्सुक्यानं वाचतो, तसल्याच काही औत्सुक्यानं मी ते पुस्तक हातात घेतलं. डोळ्यांनीच वाचायला लागलो. वाचता वाचता वाहावला गेलो, झपाटला गेलो. एक माणूस एका सकाळी जागा होतो. जागा होताच त्याला समजतं की त्याचं मानवी शरीर हरपलंय. त्याचं एका भल्या मोठ्या कीटकात रूपांतर झालंय. अद्भुत, असंभव, लहान मुलांच्या गोष्टी शोभतील असल्या घटना भारतीय पुराणातही आहेत. पुढे तर वाचावं वाटलं आणि मग वाचल्या वाचून राहावे ना. घरातला करता तरुण माणूस उरला नाही. त्याचा एक किळसवाणा किडा झाला, टणक पाठीचा, पेंगूळ. त्या माणसावर मनस्वी प्रेम करणारी त्याची कुटुंबीय मंडळी, आई, वडील, बहीण यांचं काय झालं असेल? किडाच कशाला व्हायला पाहिजे? एखादा धडधाकट माणूस क्षयासारख्या रोगानं झपाटला जातो, अर्धांगानं अंथरूण धरतो. असाच होतो निरुपयोगी किळसवाणा. जिवंत असतो, पण त्याच्यात माणसाच्या जिण्यासारखं काही म्हटलं तर काहीही उरलेलं नसतं. काफ्काचा तो किडा, तो कीटक, तो पेंगुळ म्हणजे आजन्म रुग्ण असणारा एखादा माणूसच. वाचकाचं मन लेखकाच्या बुबुळांचा चष्मा करून पुढं बघायला लागलं. कथेच्या किमया नगरीतनं वावरायला लागलं, पुढे पुढे जायला लागलं. ग्रेगॉरची ती भयंकर अवस्था बघून घरातली माणसं प्रथम बावरली, घाबरली. पूर्वायुष्यातलं प्रेम स्मरून त्याच्याशी कणवेनं वागली. कणवेची जागा सांभाळ करण्याच्या जाणीवेनं व्यापली आणि शेवटी घरातली माणसं त्याला विटली, कंटाळली, त्याला टाळायला लागली. तोही स्वतःला एका कोचाखालच्या अंधारात लपवायला लागला. घरातला करता तरुण असा वाया गेला.
त्याच्या कमाईवर सुखोपभोग घेणारे आई, बाप, बहीण कुणी कुणी त्याच्या पाठोपाठ त्या कीटक योनीत गेलं नाही. ती माणसंच राहिली सारी. म्हातारा बाप उद्योग करायला लागला, आई शिवणकाम करायला लागली, संसार चालत राहिला. कर्ता पुरुष कीटकहून एका अंधेऱ्या खोलीत पडला. त्या कीटकाचं मन माणसाचं आहे हे कुणीही लक्षात घेतलं नाही. त्याची खोली ही अडगळीची खोली झाली. त्या कुटुंबात दोघे तिघे पैसे देणारे पाहुणे राहायला आले. त्यांची चहादारी व्हायला लागली आणि एक दिवशी झाडूवाल्या बाईनं सांगितलं की अडगळीच्या खोलीतला तो कीटक मेला, त्याची माती झाली. घरातल्या सगळ्या मंडळींना वाटलं सुटलो. मानसा मानसा कधी होशील माणूस. एका निरक्षर मराठी कवयित्रीनं केलेला सवाल ह्या कथेतनं हसत हसत उठला. ते हसू उपहासाचं होतं, चिडवणारं होतं, सुन्न करणारं होतं. काफकाची कथा आणि बहिणाबाई चौधरींचे वैतागाचे उद्गार. मला जेवणही नीट नाही गेलं. काफकानं प्रदर्शनात मांडलेला तो मानवी कीटक कुठेतरी सडत होता. दुर्गंधीचा त्रास केवळ असह्य झाला होता. ती एक कल्पित कथा होती, पण तिने सत्याचं विदारक स्वरूप चिंधड्या चिंधड्या करून रस्त्यावर फेकून दिलं होतं. ते जणू दुर्गंध फेकत होतं आत्ता ह्या क्षणी. काही केल्या विसर पडेना. भोजनोत्तर सकाळची वर्तमानपत्र तपशीलवार वाचायची आणि वाचता वाचता एखादी डुलकी घ्यायची. हा माझा शिर असता. आज मात्र काही वाचवेना. साऱ्या वर्तमानपत्रात ती मानवी कीटकाचीच कथा छापून आली आहे असा भ्रमिष्ट विचार मनाला चिकटून बसला होता. काही केल्या तो मनापासून वेगळा होतच नव्हता. बालपणी आई श्रावण मासातल्या कहाण्या सांगायची. एका सुवासिनीच्या पोटी नाग जन्माला आल्याची ती कथा तेव्हा खरी वाटायची. आता 40 उलटल्यावरही माणसाचा कीटक झाल्याची ती कथा मला खरी वाटायला लागली. तो ग्रेगॉर कीटक झाला होता आणि त्याच्या घरातली बाकीची माणसं, ती काय माणसं होती? तीही कीटकासारखीच. नराला वासनापूर्तीचा आनंद मिळाला म्हणजे झालं. विताना मादी मेली तर मेली. मादीला वासनापूर्तीचा आनंद मिळाला की झालं. नंतर एका क्षणानं नर गतप्राण झाला तर त्याचा मादीला काय? मिळालंय तेवढं आयुष्य ज्याशी त्यांनी भोगायचं. नाती गोती, ऋणानुबंध, प्रेम, माया, करुणा ही सगळी आपली नुसती शब्दकोशांची खोगीर भरती. माझं मस्तक कुठल्या कुठे भरकटत चाललं. निष्काम कर्मयोग, त्याग, सेवा, मानवता यांच्या जय जयकारासाठी जाणीवपूर्वक लेखणी चालवणारा मी लेखक, त्या एका कथेनं माझ्यावर एवढा परिणाम केला. मला झोपच येईना मुळी. अंथरुणावरनं उठलो, उन्हं भगभगीत पडली होती. उगाचच बागेतनं हिंडायला लागलो. पायाला काहीतरी लागलं. मी उघड्या पायानेच वावरत होतो. पेंगुळ, मेलेला पेंगुळच होता तो. शतावधी मुंग्या त्याला ओढून नेत होत्या. ते त्यांचं भक्ष्य होतं. राम, कीटकांचं जग. माणूस माणसाला खात नाही, कीटक मात्र कीटकांना खातात. माणूस खात नाही कसा? दात लावून खात नसेल, लाक्षणिक अर्थानं खातोच ना. गिरणी मालक मजुरांना खातात, व्यापारी ग्राहकांना खातात, सरकार रयतेला खातं. छे छे छे, काहीतरीच चाललंय. मी ती कथा वाचलीच नसती ना तर बरं झालं असतं. माणसांचं जग आणि पशुपक्ष्यांचं जग, माणसांचं जग आणि कीटकांचं जग यात काही फरकच नाही. काहीतरी असला पाहिजे. माणसाला विचार करण्याची शक्ती असते. हृदय नावाचं एक संवेदनाक्षम इंद्रिय असतं. हे आपलं म्हणायचं. धर्मकल्पना, सामाजिक नियम, त्याग, पातिव्रत्य, एकनिष्ठता हे सगळं खोटं आहे का मग? भणभणत्या डोक्यानं मी उन्हातनं भटकत होतो. झाडावरच सुकून गेलेली मुक्या जास्वंदीची फुलं मेलेल्या झुरळांसारखी दिसत होती. कुठल्या गाडीनं आला होता कोणास ठाऊक.
माझ्या घरच्या आउटहाऊसमध्ये राहणारा नरू नाईक फाटक उघडून आत येत होता. त्याच्या हातात प्रवासी पिशवी होती. माझ्या जवळ येताच त्याने मला नमस्कार केला. झगझगीत ऊन असूनही मला पटकन ओळखलंच आलं नाही की तो नरू आहे. कोण नरू? मी त्याला विचारलं असावं. केव्हा आलायस? हे काय आत्ताच येतोय? वास्तविक तो तसाच आपल्या खोलीकडे जायचा, पण रेंगाळला. मला आठवलं तो आपल्या गावी गेला होता. एका कथेचा शेवट करण्यासाठीच तो गेला होता. नरूचं नुकतंच लग्न झालं होतं, पण त्याची बायको त्याच्याबरोबर इकडे यायला राजी नव्हती. लग्न दोन्ही घरच्या वडील मंडळींनी ठरवलं होतं. नवरीला नवरा पसंत नव्हता. लग्नातच तिने मुंडावळ्या फेकून द्यायचं नाटक केलं होतं. आपल्या हातानं आपला मळवट पुसण्याचा हिय्या केला होता. मला सगळं आठवलं. काय झालं रे मग, एकटाच आलास? मी नरूला विचारलं. तो विचित्र हसला. कठीण आहे सगळं आप्पा. एवढंच खाली बघत बोलला. म्हणजे? आप्पा तुम्ही सांगितलं म्हणून मी गेलो होतो, पण अरे पण ती आता तुझ्या वडिलांकडे आली आहे ना, सुखानं राहतीये. तिला पश्चात्ताप झालाय. आता तिला सुखानं संसार करायचा आहे तुझ्याशी, की असं वडिलांना वाटलं आप्पा. म्हणजे? आप्पा गेलो त्या दिवशी मला स्वतःलाही तसंच वाटलं. तिने माझं हसत हसत स्वागत केलं. बोलली नाही काही, पण त्या हसण्यात सगळं होतं. स्वयंपाक तिने केला. आई म्हणाली तिने तुझ्या आवडी मला विचारून समजावून घेतल्या आहेत. रात्री तिची माझी भेट झाली. रडली, गळ्यात पडली. एक रात्र सोन्याची झाली. मी ठरवलं तिला आता बरोबर घेऊन यायचं, उमेदीने संसार मांडायचा. ती झोपली, पण मी पुढची चित्र रंगवत होतो. बरं मग? आप्पा तो आनंद फक्त एका रात्रीपुरताच होता. काल रात्री ती आणि मी एकाच खोलीत झोपलो होतो. कसल्या तरी चाहुलीनं मी मध्यरात्री जागा झालो, तर ही उठून काहीतरी लिहित होती. मी उठलो तशी ती तो कागद लपवायला लागली. मी कागद हिसकावून घेतला. बोलता बोलता नरूनं तो कागद खिशातनं काढला. हीच ती चिठ्ठी असं म्हणत माझ्या हातात दिला. बायकी अक्षरात त्या चिठ्ठीत लिहिलं होतं, मी माझ्या आयुष्याचा शेवट करत आहे. शाळेत असताना एका मुलाशी झालेलं प्रेम मी विसरू शकत नाही. मी थक्क झालो. तिने सायनाईडची बाटली मिळवली होती, ती सुद्धा सापडली. यापेक्षा नरू अधिक काही बोलला नाही. त्यांनी ती चिठ्ठी परत घेतली आणि तो निघून गेला. मी सुन्न झालो. त्या मुलीच्या वागण्याचा काय अर्थ लावावा तेच मला कळेना. तिचं कोणा सोमा गोम्यावर प्रेम होतं, तर मी ती नरूच्या वडिलांकडे आलीच का? एक रात्र तरी तिने या तरुणाला भोग दिला कशासाठी? विचित्र आहे, सगळं विचित्र आहे. का तिच्या प्रथम प्रियकरानंही कोणा दुसरीशी आधीच संसार मांडलाय? या नरूच्या भलेपणाची त्या मुलीला मुळीच पर्वा वाटली नाही. हे कसं? मी कितीतरी वेळ बागेत फिरत होतो. किती वेळ फिरत होतो कोणास ठाऊक. 5 क्रमांकाची बस रस्त्यावरच्या हनुमान हॉटेलपाशी थांबली. त्या हॉटेलच्या भल्या मोठ्या नामफलकावर हनुमंताचं चित्र होतं. चित्रातला हनुमंत स्वतःची छाती फाडून दाखवत होता. त्याच्या हृदयात राम, सीता, लक्ष्मण या त्रिमूर्ती दिसत होत्या. रामायण ऐतिहासिक कथा नसेलही कदाचित, पण ती माणसांची कथा आहे. मानवतेचं महाकाव्य आहे ते. ऋणानुबंधाचे सारे आदर्श त्या आर्ष काव्यात प्रकर्षानं रंगवलेत. हृदय फाडून दाखवलं तर त्यात प्रियजनांच्या साकार मूर्ती दिसाव्या, हा निष्ठेचा केवढा आदर्श आहे. सरत्या उन्हात कुणीतरी परत फाटकातनं आत येत होतं. हो, तीच प्रौढा. अण्णांच्या गाण्याचं ध्वनिमुद्रण बंद पाडणारी. आपल्या हळवेपणामुळे दुसऱ्याच्या आर्थिक हानीला कारण झालेली तीच ती. ठेंगणीच म्हणावी अशी उंची.
डोक्यावरचे केस एकाआड एक रुपेरी झालेले, कधी काळी गोरा असलेला विटका वर्ण, कपाळावर भगभगीत कुंकू, नऊवारी पांढरी साडी, कोपरापर्यंत येऊ शकणारं भरड्या कापडाचं पोलकं. तिचे डोळे मात्र बोलके होते, कुणीतरी आत डोकावत असलेल्या भिंगारासारखे. तोंडावर हसू अगदी भोळं, एखाद्या बालकासारखं. दात फार शुभ्र वाटले तिचे. कुंकवाचा टिळा आणि दात प्रकर्षानं लक्षात राहावं असं काहीतरी तिचं दर्शन होतं. ती मलाच भेटायला येत होती, मीही तिला भेटायला आतुर होतो. ती आतुरता जग जाणू बघणाऱ्या अंतस्ताची होती. या ना या, मी म्हणालो. तिने देवळापुढे उभं राहून करतात तसाच नमस्कार केला. नमस्कार करताना पायातल्या वाहना तिने पायांपासून वेगळ्या केल्या. ती पुढे आली, माझ्या पाठोपाठ व्हरांड्यात आली. बसा, मी म्हणालो आणि ती माझ्यासमोरच्या वेताच्या कोचात अंग चोरून बसली. मी विनायकरावांची बहीण. माहिती आहे मला. मुद्दाम आले होते? बोला. त्या दिवशी विचित्र वाटलं असेल आपल्याला. माझ्या मनाला फार लागली ती गोष्ट. म्हटलं तुमची येऊन क्षमा मागावी. माझी? ती कशासाठी? क्षमा मागायचीच तर ती तुमच्या विनायकरावांची मागायला हवी. तुमच्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान झालं आहे. नुकसान? ती भाबडेपणानं हसली. त्यांचं नुकसान मी कशी करेन? तो भाऊ आहे माझा. आमचं कुटुंब एकत्र आहे अजून. चुलत भावंड एकत्र आहात? हो. पण तुम्ही? सासरी नाही राहत मी. का? सासरी कुणी नाही आहे. म्हणजे? तिच्या भगभगीत कुंकवाकडे आणि गळ्यातल्या मंगळसूत्रामुळे मी बुचकळ्यात पडलोय हे तिने ओळखलं असावं. तेच सारं आपल्याला सांगावं म्हणून आली आहे. आपला वेळ जाईल थोडा, पण मला बरं वाटेल, मन मोकळं होईल. विनायकाची बहीण म्हणून आपण माझं ऐकून घ्या. तो मित्र आहे आपला. चहा घ्याल? नाही नको, नंतर भेटीन आपल्या घरातल्या मंडळींना. मला ही जिज्ञासा होतीच. बाई दिसताना अगदी भाबडी वेंधळी दिसत होती, पण विनायकरावांनी तर सांगितलं होतं की ती B.Ed आहे म्हणून. आप्पासाहेब, विनायकरावांच्या थोरल्या चुलत्यांची मी थोरली मुलगी. वडील नुकतेच वारले. धाकट्या चुलत्याच्या प्रपंचात राहते मी. आपल्याला वाटत असेल एवढ्या वयाची ही सवाष्ण माहेरी का राहते? आजकाल विधवाही कुंकू लावतात. शिक्षकाचा पेशा करणाऱ्या स्त्रिया बहुधा विधवाच असतात. तिच्या या विचित्र विधानाला तिची तीच जरा हसली आणि पुढे बोलायला लागली. मी विधवा नाही, मी सवाष्ण आहे. ते हयात आहेत. संतान काही झालं नाही आम्हाला. तसं काही झालं असतं तर बरं झालं असतं. ते कुठे असतात? सांगते, सगळं सांगते. देवाजवळ सांगावं तसं तुमच्याजवळ सांगते. मी गप्पच झालो. आमचं घर जुन्या वळणाचं. अजून आमच्याकडे दोन्ही वेळचा स्वयंपाक सोवळ्याने होतो. पुरुष मंडळी त्रिकाल संध्या करतात. बायका सारी व्रतवैकल्य करतात. सणवार, तीत, मीत सगळं पाळलं जातं. विनायकराव तर तो वाहावलाय. आणखीन एक चुलत बहीण पुनर्विवाह करून आपल्या नव्या घरी सुखात आहे. ज्याचं त्याच्याबरोबर. कुणी चुकलं म्हणून आपणही चूक का करावी? विनायक म्हणे कोंबडीची अंडी सुद्धा खातो, त्याला काय करणार? मी त्याच्याकडे जाते येते, पण कधी अन्न नाही घेत त्याच्याकडे. आपलं आपण पाळावं, नाही का? आता काय सांगत होते की माझ्या लहानपणी हे सारे संस्कार झालेले. मॅट्रिकपर्यंत शिक्षण झालं माझं. टांग्याच्या जनावरासारख्या शाळेला जात होतो आम्ही. इकडे तिकडे बघत सुद्धा नव्हतो. म्हणजे कोणाचा धाक होता असं नाही, मनालाच ते आवडायचं. 42 साली ऐन धकाधकीत लग्न झालं माझं. नवरा वडिलांनी निवडला, मला तो मनपूर्वक आवडला. उंचापुरा, गोरा, सुशिक्षित, एकटा, सरकारी नोकरी, 350 पगार. 1 वर्ष संसार केला आम्ही आप्पासाहेब. राम सीता पंचवटीच्या पर्णकुटीत नांदली नसतील असे नांदलो आम्ही.
पुढे काय झालं कोणास ठाऊक. एकाएकी यांना कसला तरी रोग झाला, मेंदूच बिघडला. डोळे कपाळात चढलेले, बोलणं भाषण बंद. नोकरी गेली. मी पदर बांधला. थोडी पुंजी होती त्यावर चालवलं. ते बोलतच नसत, पण मी सेवा चाकरी करत राहिले. देव्हाऱ्यातला देव कुठे बोलतो आपल्याशी, नाही का? अशीच गेली 4-5 वर्ष. मी शाळेत शिक्षिकेची नोकरी धरली होती. पुढे मात्र त्यांना सांभाळणं कठीण झालं. माणसासारखं माणूस कोंडून तरी कसं ठेवायचं हो? कुठे जातील, काय करतील याचा नेम नाही राहिला. घरात दुसरं कोणी नाही. माहेरच्यांनी सुरुवातीला केलं, मग त्यांनी कानाडोळा केला. शेवटी एकदा कोणीतरी मारलं यांना. सगळ्या पाठीवर रक्ताच्या रेघा उठल्या होत्या. वडील म्हणाले, यांना आता इस्पितळात ठेवू. मला ब्रह्मांड आठवलं. ज्या जीवाला आपण कुरवाळलं, कवटाळलं, त्याला आपल्याच हाताने अशा हालात टाकायचं का? वडिलांनी ऐकलं नाही, त्यांना इस्पितळात ठेवलं. मला सुचेना, नोकरीकडे लक्ष लागेना. मी रोज त्या इस्पितळात जायची आणि त्यांच्याकडे नुसतं पाहत बसायची. भावंडांनी सांगितलं, धार्मिक वाचन कर, देवाकडे लक्ष लाव. हसायला पण मला, पण काय वाटलं ना ते इतक्या वर्षांनी सांगते. एका माणसाला वाहिलेलं मन देवाकडे लावायचं म्हणजे सुद्धा दुष्टपणाच, नाही का हो? पाप इंद्रिय नाही करत हो, मन पापी असतं. जिवंत देव बाजूला टाकायचा आणि न दिसणाऱ्या देवाची आराधना करायची म्हणजे तरी काय हो? मध्येच ती गप्प झाली. बराच वेळ गप्प होती. नंतर म्हणाली, आग्रहाने मी माहेरी राहिलेत. काही बाई वाचायला लागले, शिकले, BA झाले, BEd झाले. त्यांच्याच पुण्याईनं नोकरी करतीये. चांगलं चाललंय माझं. त्यांचा खर्च मी आनंदानं देऊ शकते. दरवर्षी 2 सुट्ट्यात यात्रा करते. जाताना इस्पितळात जाऊन त्यांचा निरोप घेते. परत आल्यावर देवाचा तीर्थप्रसाद त्यांना देते. ते बोलत नाहीत, मला ओळखत देखील नाहीत, पण मी कशी विसरू मी? ते माझे पती आहेत. त्यांनी माझं शरीर व्यापलंय, भोगलंय. ते माझेच आहेत. काही चांगलं ऐकलं, काही चांगलं पाहिलं की मला एकदम रडायला येतं. तसं झालं बघा त्या दिवशी. मला विनायक म्हणाला की आप्पासाहेबांसारखा मोठा लेखक तिथे होता, त्यांना काय वाटलं असेल. लेखक आहात आपण समजाल माझी मनस्थिती. त्या दिवशी ते गाणं ऐकलं, माझे डोळे पाणावले. मग माझ्या नकळत मी बोलले हो. माझ्या बोलण्यानं रेकॉर्डिंग बिघडेल हे का मला कळत नव्हतं. पण नाही, मला नाही भान राहिला हो. एवढं बोलता बोलता रडून रडून त्या बिचारीचे दोन्ही गाल आसवांनी भिजले. ते पदरानं कोरडे करून ती उठायला लागली. उठता उठता म्हणाली, तुमच्या पत्नी असतील ना आत? थांबा, मी म्हणालो आणि ती परत बसती झाली. एक विचारू तुम्हाला? अहो विचारा की. विनायकाची बहीण म्हणजे तुमची देखील बहीणच मी. देवाचा छंद लागला ना तुम्हाला? लागला नाही, लावला. कोणी? वडिलांनी. ते म्हणाले, पतीवरचं प्रेम वेगळं, माझ्यावरची तुझी माया वेगळी. देव ह्या सगळ्या मानव मात्राचा बाप आहे बाळ. देवाच्या छंदानं समाधान मिळालं तुम्हाला? समाधान नाही, वेळ घालवायचं एक साधन मिळालं म्हणा ना. असंच दुसरं एखादं साधन कधी आड आलं नाही तुमच्या? मी नाही समजले. स्पष्ट विचारू? हो विचारा. या 24 वर्षांच्या काळात तुम्हाला मोह नाही झाला कधी? कोणा पुरुषाबद्दल आकर्षण नाही वाटलं? वाटलं की, खोटं कशाला सांगू.
माणसाच्या मनाला पापाचा दरवाजा असतोच की. त्या दरवाज्यातनं एकदाच एक भला माणूस आत आला. प्राध्यापक होता तो, फार चांगला माणूस. त्यांनी सरळ विचारलं, माझ्याशी लग्न करशील का? मग विचारताच नकार द्यायला हवा होता मी, पण 8 दिवस 8 रात्री डोळ्यांच्या पाण्याबरोबर झगडत राहिले हो मी. 9व्या दिवशी त्यांना सांगितलं की विधवा असते तर शक्य होतं, मी सवाष्ण आहे मी. त्या उठल्या आणि आत गेल्या. संध्याकाळ पडेतोपर्यंत त्या आतच बसल्या होत्या. बाहेर जाताना त्यांनी मुद्दाम माझ्या पत्नीला सांगितलं, कुंकू लावा मला, जाते मी. माझाही निरोप घेऊन त्या गेल्या. माझं डोकं मात्र फार गोंधळून गेलं होतं. काफकाची कथा, नरूची कहाणी आणि या बाईचं आयुष्य, हे 3 रंग एकमेकात मिसळण्याच्या वेड्या खटाटोपानं मी मात्र पुरता शिणलो, बेचैन झालो. मी व्हरांड्यातनं आत आलो. एक मंद सुगंध जाणवला. बुडत्या सूर्याकडे बघत खिडकीशी थांबलेल्या पत्नीला मी विचारलं, अगं उषा, सुगंध कसला आहे? चंदनी उदबत्ती लावली आत देवासमोर. ती उत्तरली आणि माझ्याकडे येत तिने विचारलं, ही कोण हो? आहे एक बिचारी, विनायकराव आहेत ना, त्या विनायकरावांची बहीण. एवढ्यानं तिची ओळख पटणार नव्हती. तिची ओळख आजकाल कदाचित कुणालाच पटणार नाही. तिला ओळखणारं जग आता केवळ स्मृतिशेष झालेलं आहे. श्रोते हो, ही होती गदिमांच्या सिद्धहस्त लेखणीतनं साकारलेली कथा चंदनी उदबत्ती. कथा आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, कमेंट करून सांगा या कथेबद्दल तुम्हाला काय वाटलंय. आणि हो, चॅनल चुकून सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात गदिमांच्या आणखीन एका कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.